नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही सगळे निघालेलो आहे फिरायला नाही करत, ऑर्डरला निघालो आहे. बघू शकता इथं ड्रोन वगैरे आहे, पण चाललो आहे त्याच बहाण्याने फिरायला देखील. तर बघू शकता किती सामान घेतलं आहे आम्ही. हे एवढं सगळं काय सामान आहे, खूप सारं सामान आहे. तर पहिले जाऊया, सगळं काय गाडीमध्ये सेट करूया आणि नंतर भेटूया पुढे. तो झाली का तयारी गाईज? आता आपण रेडी झालेलो आहे आणि आपली पूर्ण फॅमिली रेडी आहे. तर गाईज रेडी का? निघायचं का? दमलोय म्हणजे काय, सामान आणून पण दमलोय. पाठी फुल डिक्की भरलेली आहे आमची. म्हणजे त्याकरता इको आम्ही चॉईस केलेली, कारण का आता वॅगनर वगैरे असते, स्विफ्ट वॅगनर, याच्यामध्ये जागाच नसती झाली आम्हाला सामानालाच. पिल्याला बसायला पाठी जागा नसती झाली, एवढं सामान भरला असता. तर लेट्स गो, आता निघूया. तर चला निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. लोडाचा प्रोजेक्ट येतो, तर लोडावाल्यांनी बघू शकता मस्त अशी बाजूला झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. त्या साईडला लोडाचा विला प्रोजेक्ट येतोय. तर आता आपण खोपोलीला पोहोचू काही वेळानी आणि नंतर मग आपल्या एक्सप्रेसनी सोलापूर हायवेला लागूया. पहिल्यांदाच मिसिंग लेनला आलेलो आहे आणि मिसिंग लेनची मजा घेऊया आज. बघूया, मिसिंग लेननी जाऊया. खूप सुंदर असा मिसिंग लेनचा रस्ता दिसतो आणि पहिला हा टनल लागलेला आहे आपल्याला आणि बाहेर ब्रिज लागेल आपल्याला. वाव, काय मस्त अशी लाइटिंग आहे पण फुल भारी ना पहिले, एकदम जबरदस्त. 15 ते 20 मिनिटं आपले वाचणार आहेत याच्यामधून पोचायसाठी, पुण्यामध्ये पोचायला. खूप भारी वाटते. आता एकदम जबरदस्त वाला मिसिंग लेन, जबरदस्त वाटतं बघ, एकदम भारी. आणि समोरच आपल्याला डुक्के नॉईस वगैरे पण दिसते आणि खतरनाक वाटते. जबरदस्त रस्ता आहे. परत अजून एक टनेल पुढे. भारी बनवलेला ब्रिज, किती हायटेड आहे ब्रिज हा. फुल खपत नाही टनल. किती वेळ झाला टनल मध्ये जायचं, म्हणजे किती मोठा बोगदा आहे. जबरदस्त टनल आहे, एकदम भारीच बनवलेलं आहे. संपत नाही, किती वेळ झाला. आणि बाजूला लिहून दे की एक्झिट 7 किलोमीटर, 4 किलोमीटर नंतर, 5 किलोमीटर नंतर असं एक्झिट पण येत आहे लिहिलेलं. म्हणजे किती मोठा आहे, फुल मोठा टनल आहे. आता इथं आपल्याला दिसतंय किती किलोमीटर राहिलं आहे, अजून 3 किलोमीटरचा टनल बाकी आहे. बरोबर, कारागिरी एकदम जबरदस्त केलेली आहे, फुल भारीच एकदम. एवढ्या मोठ्या डोंगराला एवढा चिरून न्यायचा आणि एवढा लांब लचक रोड बनवायला म्हणजे खाऊ नये ना. आपण नॉनस्टॉप आता शिरवाजवळ आलो आणि बघूया मस्त इथं पाणीपुरी खातो. आता पाणीपुरीचा स्टॉल आहे, तर आता मस्त की पाणीपुरी वगैरे खातो इथे. जरा पाणीपुरीचा स्वाद घेऊ, जरा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. पण शिरवाजवळ आहे, जिथून लेफ्ट मारला का पंढरपूरच्या दिशेने जातो रस्ता. बिल्या मस्त बिल्या, फक्त जरा तिकट पाहिजे होती आपल्याला. असं काय भेटायला. आपण आहे ना फलटणला पोहोचलेलो आहे आणि आता फलटणला आलो, तर आपल्या त्या दादाला भेटेल. जर जुने सबस्क्रायबर आपले असेल तर त्यांना माहिती आहे फलटणला आपण कोणाला भेटतो. तर आता आपण आलेलो आहे आणि आता वाजलेत 8:30. तर 8:30ला आपण बरोबर फलटणला पोहोचलो आहे आणि बाबा देखील भेटले. बाबा तुम्ही कुठले? मी मुक्ताईनगर, भुसावळ, जळगावचे तिथं. अच्छा, भुसावळचे. अहो तुम्ही इकडे लय लांब, मी जवळ आहे. जवळ आहे का तुम्ही? आम्ही चाललोय पंढरपूरला. मी पण पंढरपूरला चाललोय आम्ही आता. या जाऊन आंघोळ करा, दर्शन करा आणि मगच माघारी फिरा. हो, नाही तुळजापूरला पण जायचं. दक्षिणा घाला, तुळजापूरला पण जायचं आपल्याला. नामदेव पायरीचं दर्शन करा, हो म्हणजे सगळं घडतं. बरोबर. आपण सत्य सांगायचं. तुम्ही काय वाचन करणार आहे का आता? नाही, वाचन वगैरे आपण एवढं नाही होत ना. आपलं दर्शन करा, बस दर्शन करायचं बस. तेच भाग्याचं, आंघोळ करायची बस, ते भाग्याचं आहे. बरोबर आहे. दर्शन भाग्याचं, दक्षिणा भाग्याची. तुमचं झालं का दर्शन?
आम्ही नाही दर्शन कधी घेतल्याशिवाय कधी येतच नाही. कधी आज दर्शन झालं का कधी केलं तुम्ही? आम्ही दर्शन झाल्याशिवाय येतच नाही. नाही मग तुम्ही आता तिकडून आले कसे? नाही मी सकाळी चालू अच्छा मग तुम्ही गाडीने चालेत का काय चालत वगैरे? नाही चालत चालत आले तिथून? तसलं काय नाही. एका दिवसात 50-100 किलोमीटर मी अजून चालतोय. 100 किलोमीटर चालतो. तर आपले दादा आलेत. दादा नमस्कार. कशा आहात? बरे आहेत ना? रामकृष्ण हरी. हो मस्त एकदम बरं आहे. तर बरं आलोय जाता जाता बरं दादांना भेटून जाऊया. भेट देऊया बरं फलटणमध्ये आलोय तर. एक काम कर. दोन्हीकडे बोलायचं. यांच्याशी बोला ते बंद कर. बरोबर आहे. आता आपण पंढरपुरामध्ये पोहोचलेलो आहे आणि या साईडला आपल्याला राईट साईडला मंदिर दिसेल. पण आता हे सगळं शेडमुळे काही दिसत नाही. पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि ही आपली रूम आहे. तर आता पहिले आपण जाऊया जेवायला कारण का खूप भूक लागली त्याच्यामुळे पहिले जाऊया जरा पेटपूजा करूया. पावणे 12 वाजत आले कारण रूम वगैरे शोधता आता जेवायला आलो आणि जेवायला बघू होतं मस्त की राईस आहे ते पनीरची भाजी मागवलेली आणि लच्छा पराठा. तर आता अर्धा जेवण झालं आणि नंतर आठवण दिली बायकोने. अरे व्हिडिओ राहिले आपली रूमच्या समोरच आहे तांबडा मारुती जवळ आपण. तर आता मस्त जेवूया पेटपूजा करूया आणि नंतर मग जाऊया रूमवरती झोपूया आणि सकाळी भेटूया दर्शनाला मस्तपैकी. गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजता 6 आणि आता आम्ही चालू चंद्रभागेच्या तिरी आंघोळ करण्यासाठी. आंघोळ वगैरे करूया आणि नंतर मग मंदिरामध्ये जाऊया दर्शन वगैरे करूया. तर बघूया आता तिकडे किती गर्दी आहे. खरं तर जायचं होतं आम्हाला खूप लवकर पण लेट झालं तरी. 6 वाजले आणि उजेड फुल आहे एकदम. असं वाटतच नाही का 6 वाजले. हो झालं पण 8:30-9 वाजले असं वाटतंय एवढा उजेड आहे. आता दादा आपण नदीच्या किनारी आणि आंघोळ वगैरे करूया. सूर्य उदय पण झाला आहे म्हणजे लवकरच इकडे सूर्योदय पण होते. हे बजरंगबली तांबडा मारुती आणि या साईडला तर नदीवरती जाऊया आणि सूर्य पण बघू शकता किती वरती आलेलं आहे. म्हणजे 6 वाजले तसं पण वाटतच नाही इकडे. असं वाटतं का 9 वाजलेत खरोखर. झाला ना कमीच आहे पाणी थोडा. बघू शकता पब्लिक देखील खूप आहे. पब्लिक म्हणजे नाही करताना पब्लिक खूप आहे या महिन्यात आणि फुल क्राऊड आहे तिकडे. बघू शकता गर्दी किती आहे. फुल गर्दी आहे. फुल पुंडलिकाच्या मंदिराजवळ तर फुल गर्दी आहे एकदम. त्या साईडला फुल लाईन लागलेली आहे आणि फुल गर्दी आहे. दर्शनासाठी नाही राहणी गर्दी एवढी जास्त. आणि आता आपण पण जाऊया इथे आंघोळ करण्यासाठी. तर चला उतरूया. बोलूया टी-शर्ट काढ जाऊया आतमध्ये आपण. या बोटी आहेत आणि तिकडे आपण बघूया त्या साईडला आहे कुठलं काय बोलतात त्याला मंदिराला त्या इस्कॉन टेम्पल आहे. हां इस्कॉन टेम्पलला इथून बोटीने जातात. थोडा टाईम नाही आपल्याला जायचं आहे दुसरीकडे देखील. गरम आहे ना? वा ये रशी आहे का? कशाला नको रे ये इकडे. नाही खोल आहे. अरे नाही खोल ये या भरतोय बिल्या. ते उभे आहेत बघ तिथे. खोल अजिबात नाहीये. त्या साईडला पण पूर्ण क्राऊड दिसतो. खूप गर्दी. तर आपलं स्नान झालेलं आहे आणि आता चला जाऊया रूमवरती पटकन चेंज करूया आणि जाऊया दर्शनासाठी. अरे गार तरी घेतला गरम झालं पाणी पण असं वाटतच नाही. आता 7 वाजले असं जमतेल. तर आपण सूर्य बघू शकता पूर्ण असं वरती आहे आणि फुल गर्दी.
साईडला पण बघूया ब्रिजच्या त्या तिथे पण खूप गर्दी आहे. चला निघूया आपण, आपल्याला लेट होतोय, परत दर्शनाला खूप लाईन असेल कारण गर्दी बघून असं वाटतंय खूप लाईन असणार आहे. तो चलो भाई लोग चलते हैं, तो चलो चलते हैं. चला आता डायरेक्ट आपण आता रूमवरती भेटूया आणि मग नंतर मंदिरात आता फोन अलाउड नसेल ना होतं, तर फोन काय घरी रूमवरती ठेवू. नंतर मग परत जाताना आपण मंदिराच्या इथून जाऊया. पाणी पिला का तुम्ही इथलं इथं? ठीक आहे तर चला चलूया. तर फायनली आता आंघोळ वगैरे केलेली आहे, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता निघालो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर जाऊया आता दर्शनासाठी. मेन आपली गाडी कुठली असते तुला टिकट नाही आता. तर आता जाऊया दर्शनाला. आता वाजलेत 8 आणि फुल ऊन आहे. 8 वाजता पण फुल ऊन लागतोय. तर बघूया आता किती टाईम लागतो दर्शनाला, लाईन किती आहे काय आहे. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल. तर जाऊया आता. खूपच जास्त ऊन आहे ना, खूप म्हणजे असं डोळे पण ओपन नाही होते तेवढे डोळ्यावरती किरण येतात. निघालं आणि या साईडला आहे आपली डोंबिवलीची आगरी धर्मशाळा. काल इकडे रूम अवेलेबल नव्हते, नाही तर पहिला आपण इकडे बघत होतो. आता इथून आपण सरळ जाऊया स्ट्रेट चालत आणि राईट साईडला आहे मंदिर. तर जाऊया मंदिराचं दर्शन करूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन होतं इथे. गणपती बाप्पा मोरया. कसं वाटतं आषाढी एकादशीला आलेली आता आज असं इतर दिवशी आल्यावरती कसं वाटतं ना तुला? पहिल्यांदा चालले. खरं तर पहिल्यांदा म्हणजे मी पण खूप वर्षांनी म्हणजे इतर दिवशी आलं. आषाढी एकादशीला येतो आपण, दर्शन वगैरे तर भेटत नाही. या टायमाला आपल्याला दर्शन करायचं आहे. तर खूप म्हणजे खूप वर्षांनी असं इतर दिवशी आलं आहे आणि लाईन आहे कारण इथूनच आपल्याला जी क्रॉस लाईन दिसते तिथे आपल्याला लाईन दिसते. आता म्हणजे लाईन तर खूप आहे. आता बघूया आपण जाऊन किती लाईन आहे आणि किती वेळ लागतोय. तर आतमध्ये मोबाईल अलाउड बहुतेक तरी नसेल, तर बघूया कुठपर्यंत नेता येईल. मंदिराजवळ जाऊन मस्त फोटो क्लिक करू आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला. नामदेव पायरी, नामदेव पायरी मंदिर. सगळे लोक इथे फोटो क्लिक करण्यासाठी उभे आहेत. तर पिढ्या तुमच्या दोघांचे फोटो घेऊ काय? मस्त आता दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण इथे अजून एक मंदिर आहे, विठ्ठल प्रति मंदिर आहे. जुनं मंदिर आहे खूप, विठ्ठल रखुमाईचं. तर तिथे देखील जाऊया का. प्रसाद घ्यायला लाडू आहेत पंढरपूरचे प्रसाद. विठोबा मंदिरामध्ये जाऊया. इथे देखील मस्त सुंदर मूर्ती आहे. मगाशी आम्ही येऊन परत दर्शन केलं. आता परत तुम्हाला घेऊन आलो आहे दर्शन करण्यासाठी कारण का मगाशी आपल्याकडे मोबाईल नव्हता. खूप जुनं मंदिर आहे. झालं खरं तर इथे देखील मोबाईल अलाउड नाही, पण मस्त आपण घेतली व्हिडिओ. खूप भारी झालेला आहे. तर आता निघूया आपण आपल्या हॉटेलकडे आणि बघूया पुढचं काय येतं प्लॅनिंग. खरं तर आपल्याला देखील एक काम आहे आता सोलापूरमध्ये. तर आपल्याला जायचं आहे सोलापूरला. तर त्याच्यामुळे इथून आता फटाफट निघूया आपण सोलापूरकडे जायला. कृष्णाचं देखील मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे. इथे देखील आपण दर्शन वगैरे केलं आता आणि आता जाऊया आपण रूमकडे आपल्या आणि काहीतरी नाश्ता वगैरे करूया. बायको आता हार येते गाडीला. आपला रूम आहे जय हरी इन आणि खूप मस्त रूम आहे. तर आता गाडी आपली आतमध्ये लागलेली आहे. तर पहिले बायकोला आता बेडशीट्स वगैरे बघायचे आहेत. पंढरपूरला लोक येतात दर्शनाला, पण इथं लोक काय काय घ्यायला येतात. बेडशीट, चादरी, काय लोक भांडी वगैरे देखील घेऊन जातात इथून. म्हणजे लोक येतात दर्शनासाठी, पण काय कारण काय इकडे नक्की भांडी एका दिवशीच्या टायमाला माहिती ना सगळे भांडी वगैरे पण गोळा करतात लोक. सगळी भांडी ताटं. हा ठीक आहे चला बाबा, टाळबिळ घेतला, मूर्ती घेतली, ठीक आहे. बेडशीट चादर हा काय विषय आहे.